श्री स्वामी समर्थ. घरात खूप दुःख आहे तर रोज यापैकी एक गोष्ट नक्की करा. तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येईल. मित्रांनो, असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात. सर्व काही असूनही ते नेहमी चिंतेत असतात. असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव सुरू होते. म्हणूनच आज आपण असे 10 सोपे उपाय जाणून घेणार आहोत, जे केल्याने आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मकता दूर करतील आणि घरात सुख परत येईल. पण त्यापूर्वी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. गुरुवार. मित्रांनो, शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला. गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा. या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा. असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील. तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल. जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी 6 वाजता मंदिरात पूजा करावी. हे फक्त 6 ते 8च्या दरम्यान करावे लागेल. हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये. पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसरावे लागेल आणि त्यानंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल. वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे. याने धनहानी होते. ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात, त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते. ज्या घरामध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख शांती येत नाही. वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दुष्ट शक्ती, नकारात्मकता वास करू लागतात. त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे. आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्र मीठ मिसळा आणि घर पुसून टाका. आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्री मीठ मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो. जर तुम्ही मॉप केले तर ते तुमच्या घरातील जंतू नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर करते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते. यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते. घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा. मित्रांनो, तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कँडी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्या. खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना खीर अगोदर खावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते. हे ध्यानात ठेवावे की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध, दही किंवा कांदा देऊ नका. घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधीही धुवू नये. झाडू कधीही घरात उभा ठेवू नये. झाडू मारल्यावर त्याकडे बघता तसेच आपण बघतोच, कुठेही कसाही टाकून देतात. अशी घाई अनेकांना असते. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल. झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहज दिसणार नाही. घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्या घरी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळून प्यावे किंवा केशर दुधात मिसळूनही पिले तरी चालेल. तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही. रात्रीची खरकटी भांडी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका. बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी सोडतात. असे केल्याने घरात दारिद्र्य येते. त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा.
तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ नये. यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल. घराचा मुख्य दरवाजा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा. तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा आकर्षित होतो. घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो, कारण या दिशा आहेत जिथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात, पण वास्तुशास्त्रानुसार ही खूप चुकीची सवय आहे. शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा. शक्य असल्यास मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक स्टँड घ्या. तुम्ही ते कुठेही काढले तरी लक्ष्मी तुमच्यावर कोपते. घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या दुधात मिसळा. तुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील. घरात सुख शांती नांदेल. तुमचे ग्रहाचे त्रास संपतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या स्वामी विचार यशस्वी वाटचाल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.